चला तर आज आपण शिकणार आहोत झटपट होणारा गाजराचा हलवा. आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे, तर त्यासाठी देवीला काय गोड नैवेद्य दाखवायचा. तर आज मी बनवते गाजराचा हलवा. त्यासाठी मी एक पाऊण किलो गाजर किसून घेतला आहे. एक ही पाऊण वाटी साखर, ह्यामध्ये काजू, बदाम आणि ह्यामध्ये आहेत मनुका, बेदाणे. त्यानंतर हे एक पाव वाटी तूप, यामध्ये आहे वेलची पूड आणि हे आहे दूध, जे मी साईसकट घेतले. म्हणजे छान एक असं जसं त्याऐवजी तुम्ही खवा पण वापरू शकता, पण आता मी खवा वापरत नाही आहे, तर त्यामुळे साईसकट घेतलेलं दूध आणि दुधामध्ये मी हे केशर भिजत घातलं आहे, जेणेकरून कलर पण येईल आणि एक वेगळा सुगंध स्मेल असतो गोड पदार्थाला. तर आपण सुरू करूया. तर आता सगळ्यात आधी ही अशी खोल कढई मी घेतली आहे. ओके, ती छान तापू द्यायची. आता सुरुवातीलाच पूर्ण तूप टाकायची गरज नाही आहे, आधी थोडंसं एक निम्म तूप टाकून घ्या आणि आता तापलेल्या तुपामध्ये हा गाजराचा केलेला आपण जो किस आहे तो टाकून घेऊया. गाजराचा हलवा खूप सुंदर होण्यामागे हेच आहे की तो छान तुपामध्ये भाजून घेतला पाहिजे. ज्याचा कलर चेंज झाला की समजून जायचं की मस्त गाजराचा हा जो काही आपण किस केलेला आहे तो भाजून झालेला आहे. तर मी हा छान एक 10 ते 15 मिनटं जाणार आहेत, छान असं परतून घेते. आता बघा याचा कलर मगाचपेक्षा जरा चेंज झाला आहे, थोडा डार्क झाला आहे. तर तरी आता ह्यामध्ये साखर टाकून घेते. आणि जे हे तूप आहे ते पण टाकून घेते. आणि एकदा असंच एक 5-10 मिनटं छान ढवळून घेऊ. आणि आत्ताच याच वेळी तुम्ही हे जे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, मनुका, काजू बदाम तुम्ही किसून पण टाकू शकता, पण असं टाकल्यावरती जरा छान वाटतात खाताना. आणि वेलची पूड. आता मी छान एक जीव करून घेते आणि मग भेटू आपण. आता छान असं त्या साखरेचा मस्त पाक झाला आहे आणि गाजराचं थोडं त्याला पाणी सुटलेलं आहे, तेव्हा असं छान पाक दिसतं आहे. हा पाक छान शिजू द्यायचा. आणि हे जे मी दूध घेतलं आहे साई सकट आणि केसर ते घालूया. साईमुळे म्हणजे जी दुधाची साय घातली आहे त्यामुळे कसं छान असं दाणेदार लागेल तुमचा जो काही गाजराचा हलवा आहे तो. झालं, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. एक गाजराचा किस किसायला जास्त वेळ लागेल, पण बाकी तर एकदम झटपट एक आरामात 15 ते 20 मिनटात होणार. आता एक 10 मिनटांनी मी गॅस बंद केला आहे. मस्तपैकी छान शिजला आहे. हा मस्त मुरू द्यायचा, मग खूप छान लागतो. आणि असं थोडा वेळ झाकून ठेवूया.